सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावकऱ्यांचा हुरूप वाढवण्यासाठी सेलिब्रिटींसह आता राजकीय नेते मंडळी देखील पुढे सरसावली आहे। आज बीडच्या अंबाजोगाईमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रमदान करत वॉटर कप स्पर्धेतील गावकऱ्यांना प्रोत्साहित केले। यावेळी पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचीही पाहणी केली। तर तिकडे साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये मराठी कलाकारांनी श्रमदान करून वॉटर कप स्पर्धेतील ग्रामस्थांना मदत केली आहे। अभिनेता सुनील बर्वे, सोनाली कुलकर्णी, सत्यजित भटकळ आणि हिंदीतील मसान चित्रपटाचा दिग्दर्शक नीरज घायवान यांनी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केले। इतकंच नाही तर गावातले पोलीस देखील श्रमदानासाठी इथं मैदानात उतरले। सत्यमेव जयतेच्या या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानाला अधिक महत्त्व देण्यात आलंय, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीनं श्रमदानात आपला वाटा उचलताना पाहायला मिळतोय। आणि साताऱ्यात श्रमदान करणाऱ्या मराठी कलाकारांशी संवाद साधलेला आहे आमची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळना। खूप दमलेला दिसतात आहात आणि मागच्या 1 तासापासून करताय, कसं वाटतंय वेगवेगळ्या गावात जाऊन? आता ह्या गावातला काय वेगळा अनुभव? मला वाटतं मुंबईतल्या लोकांना अशी सवय आहे की घाम आला म्हणजे दमलंय, पण घाम आला म्हणजे करेक्ट कष्ट चालू आहे तसं मला वाटतंय। आणि आता 1 तास झालंय काम किंवा काय मला माहित नाही, पण हे काम करायचं ठरलंय। 50 बंधारे अशा पद्धतीचे बांधायचे आहेत आणि याच्यामागचा उद्देश फार सोपा आणि साधा आहे। त्याचं म्हणणं असं आहे की ही जी घळ आहे, ओघळ जिकडनं जे मेन नाल्याला लागणार आहे, तिथलं पाणी जर का तुम्ही नुसतं हळूहळू व्हायला लावलं तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाणी जिरेल आणि ते अडवण्यासाठी खरं तर आता हे बंधारे जागोजागी बांधले जातात। सोनाली ताई, तुमच्यामुळे आता इकडे घोषणाही द्यायला सुरुवात झाली, एनर्जी वाढतीये, काय सांगाल? हा बघ, मलाच खूप एनर्जी आली आहे, कारण मला असं वाटलंच नव्हतं की अशा कुठल्या कामामध्ये मला कधी आयुष्यात सहभागी होता येईल। कारण शहरात राहून काळजी करणं आणि असं म्हणणं की नाही पाऊस आलाच पाहिजे आणि का निसर्ग देवता आपल्यावर कोपली आहे, तर इथे जी माणसं आहेत ना, त्यांचं निसर्ग देवतेबद्दल आणि भूमातेबद्दल काहीही म्हणणं नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की जे काही होतंय ते आम्ही करून दाखवणार, आम्ही पाणी अडवणार, आम्ही पाणी जिरवणार आणि आम्हीच आमच्या समस्येसाठी उत्तर शोधणार। तर हे खूप अनबिलिव्हेबल आहे। म्हणजे मला सहभागी होताना उत्साह होता, पण असं वाटलं नव्हतं की हा अशा पद्धतीने त्याचं पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वातावरण असेल आणि त्याच्यावर इतका प्रॅक्टिकल उपाय निघताना दिसू शकेल, हे वाटलंच नव्हतं मला कधी। त्यामुळे आता इथे हे जे काही काम चाललंय ते काही वर्षांनी पुढच्या पिढीला दाखवता येईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे खूप पॉझिटिव्ह काम सुरू आहे। मागच्या अनेक वेळापासून इथे बंधारा आणि हा बांध बांधण्याचं काम सुरू आहे। कॅमेरा पर्सन विजयसह हर्षदा स्वकुळ, एबीपी माझा, सातारा।